नाही. इतके चांगले शिक्षक या गावाला लाभले हे खरं म्हणजे चांगले मुख्याध्यापक लागणं हे गावाचं भाग्य असतं. चांगले शिक्षक लाभणं हे विद्यार्थ्याचं भाग्य असतं आणि दोघंही चांगले लाभणं हे शाळेचं भाग्य असतं. मित्रांनो, एक मुख्याध्यापकाची जागा रिक्त, एक परिसराची जागा रिक्त, आपण संख्या 150च्या आसपास आहे. पण 2 पद रिकामी असताना सुद्धा गुणवत्ता इतकी कमी नाही. माजी मुख्यमंत्री शाळा महाराष्ट्रातून प्रोग्राम राबवला. शाळा तालुक्यात सुद्धा खरं तर दुसऱ्याच क्रमांकावर होती, पण 2-3 मार्कामध्ये देणारे थोडासा प्रॉब्लेम झाला काही गुणामध्ये. तर तरी सुद्धा शाळा आपली तालुक्यामध्ये आहेत. 1 लाखाचं बक्षीस पण आहे. अशी शाळा, इथली गुणवत्ता, इथले विद्यार्थी, खरंच तुमचं भाग्य आहे की एवढं म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये ही शाळा एवढी नावाजलेली की मी शिक्षक आहे ते तुम्हाला सांगेल की इथे शिक्षक असे की आपण असं म्हणू, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पोटी पाठी अंधकार, सर्वांगे साकारा अवघे. मी त्याचा तुम्हाला अर्थ पण सांगतो. 1 हात जरी चंदनाचा आणि 1 हात सोन्याचा जरी असला तरी जसा पैस एखाद्या लोकांना लागल्यावर सोनं करतो तसं विद्यार्थ्यांनी सोनं केलेलं आहे. दिव्यासारखा प्रकाश लोकांना दिलेला आहे. आणि खरं तर शाळा ही या सगळ्या शाळेमध्ये आगळी वेगळी. याला कारण असं की तुमचे गावकरी खूप सहकार्य करतात. गावात शिक्षणप्रेमी नागरिक आहेत मित्र, आणि इतका सुंदर कार्यक्रम इथे ठेवला. खरं मी तुम्हाला सांगतो, माझी इच्छा आहे की सगळ्या शिक्षकाचा सत्कार तुम्ही गावकऱ्यांनी करावा. आणि वेळ थोडा वाढलेला आहे, मी पुन्हा एकदा थोडं थांबतो आणि सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो. ही शाळा महाराष्ट्रात पहिली व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर, आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल.